नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी कमेंट करताय की सर थेरी एक्झाम तर झालेली आहे MSBTची, तर आता रिझल्ट कधी लागेल, तसेच पेपर चेकिंगबद्दल पण थोडंफार सांगा इन्फॉर्मेशन सर. ऑनलाईन पेपर चे एक्झाम, तसेच थेरी एक्झाम आणि फर्स्ट इयरची केस स्कीमची जी आपली DEC आहे त्याच्याबद्दल पण थोडं इन्फॉर्मेशन सांगा. तसेच ऑनलाईन एक्झाम जे आहे त्याची चेकिंग कशी होते ते पण सांगा. तिसरा क्वेश्चन असा आहे की सर फायनल इयरचे जे ऑनलाईनचे पेपर आहेत ते हार्ड गेलेले आहेत खूप, तर त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या की थोडे 2-3 मार्क कमी पडले तर त्याची पासिंग करतात का, त्याच्यामध्ये कॉन्डो मार्क मिळतो का किंवा ग्रेस मार्क लागतात का. तसेच काही विद्यार्थी हा क्वेश्चन करताय की MSBTची एक्झाम जी आहे ती परत होणार आहे का, है ना. याच्या मागचं कारण काय आहे तर बघा, मेकॅनिकलचा ME4I पेपर जो आहे PPR, प्रोडक्शन प्रोसेस का असं काहीतरी आहे सब्जेक्ट, PPR म्हणून केस स्कीमचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये जवळपास 22 मार्काचे क्वेश्चन हे आउट ऑफ सिलेबस आलेले आहेत. ठीक आहे, तर तुमच्या कॉलेजमध्येही तुम्हाला समजलं असेल, तुम्ही जर काही रिटर्न कंप्लेंट केलेली नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एक रिटर्न कंप्लेंट तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना काय करायचं तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करा. आणि रिटर्न कंप्लेंट जर MSBT ऑफिसला जर पुढे फॉरवर्ड झाली कॉलेज लॉग इन मार्फत तर त्याच्यावरती काही ना काही ॲक्शन होईल. ठीक आहे, तर एक्झाम तर परत काही होणार नाही, बट काय होईल की जे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आलेले होते त्या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, हा एक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे, तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे, आता बघा हे एक सोल्युशन सांगितलं तुम्हाला मी, पण रिटर्न कंप्लेंट करणं आवश्यक आहे. माझ्या माहितीतले 4-5 कॉलेजनी रिटर्न कंप्लेंट केलेली आहे आणि पुढे त्यांनी कॉलेजमार्फत फॉरवर्ड पण केलेले आहे. ठीक आहे, त्याचा बेनिफिट नक्की होईल त्या विद्यार्थ्यांना. ओके, तर पहिला मुद्दा बघा हा होता की सर रिझल्ट कधी लागेल. थेरी एक्झाम तर संपलेली आहे, बरोबर. तर थेरी एक्झाम संपली, त्याचा रिझल्ट कधी लागेल. रिझल्ट लागण्या अगोदर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की थेरीचे जे पेपर आहेत ते 4 जूनपर्यंत RSC चालणार आहे. थेरी पेपर 4 जूनपर्यंत चेक होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे 4 जून नंतर पुढे प्रोसेस होईल त्याची. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की सर फर्स्ट इयरचे जे केस स्कीमचे किंवा फर्स्ट इयरचे जे पेपर आहेत DEC जे चेक करतो आहे आपला डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटर म्हणतो आपण कॉम्प्युटरवरती, तर त्याची लास्ट डेट काय, तर त्याची लास्ट डेट आज होती. आता DECचं जे पेपर चेकिंगचं होतं तो संपलेला आहे आणि ऑनलाईन एक्झामचं जे आहे ते 31 तारीख शेवटची आहे, म्हणजे उद्याची. तर उद्या ऑनलाईन एक्झाम पण सगळ्या संपून जातील. त्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे हा जर आपण अकॅडमिक कॅलेंडर बघितलं तुम्हाला दिसत असेल इथे, तर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की तुमचा रिझल्ट जो आहे तो टेंटेटिव्ह टाइम टेबल जो आहे तो 4th वीक ऑफ जून आहे. काय आहे, 4th वीक ऑफ जून. त्यामुळे जूनच्या लास्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागेल. डेट अजून कन्फर्म नाही आहे, डेट कन्फर्म झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवून सांगेलच तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा सेकंड जो होता की सर MCQज क्वेश्चन जे आहेत, काही फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे MCQचे पेपर खूप अवघड गेलेले आहेत. काही काही विद्यार्थी कमेंट करताय की सर आम्हाला 25 मार्क मिळत आहेत किंवा आम्हाला 22 मार्क भेटत आहे त्याच्यामध्ये, तर त्याचे मार्क वाढवून देतात का. जसं की आम्ही थेरी पेपर जो आहे फायनल इयरचा त्यांचं काय सांगितलं होतं की 25 मार्क जर पडत असतील तर आम्ही त्याला काय करतो 28 वरती आणून देतो आणि त्या विद्यार्थ्याला पास करतो. बट ऑनलाईनमध्ये चेकिंग जे होत असते ते कशी होते, तर सिस्टीममध्ये ऑलरेडी त्याचे आन्सर हे फीड केलेले असतात. त्यामुळे ऑनलाईनचे MCQचे जे पेपर आहेत हे कोणी फॅकल्टी चेक करत नसतो, तर ते बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअरच चेक करतं. ठीक आहे, आणि सॉफ्टवेअरनं चेक केल्यामुळे त्या ठिकाणी 25 जर मार्क पडले तुम्हाला तर 25च मार्क त्या ठिकाणी राहतात, है ना. त्याच्यामध्ये ऑफलाईनसारखी आम्ही गुड फेथमध्ये वगैरे मार्क वाढवत नसतो आपण, है ना. त्यामुळं फायनल इयरचं जर विद्यार्थी असेल त्याला 25 मार्क पडत असतील, 22 मार्क पडत असेल, तर त्यांना एकच होप आहे की त्या विद्यार्थ्याला जर कॉन्डोनचे मार्क आहे ना, कॉन्डोनेशनचे, तर ते मार्क जर मिळाले तर तो विद्यार्थी पास होईल त्या ठिकाणी, है ना. किंवा ग्रेस मार्क जसं सांगितलं 2 विषयामध्ये कॉन्डोन मार्क लागतात आपले. 4 मार्क एका विषयात कमी पडत असतील, 5 मार्क एका विषयात, असे 9 मार्क जर कमी पडत असतील तर 9 मार्क मिळतात. 5-5 मार्कही मिळतात. एका विषयामध्ये 10 मार्क कमी पडत असतील तर ते 10 मार्कसुद्धा तुम्हाला मिळतात. ठीक आहे, त्याच्यासाठी कंडिशन एकच आहे की तुमचा एकच विषय हा बॅकलॉग राहायला पाहिजे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ॲन्सर जवळपास सगळे मिळालेले असतील. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील.
आता बघा काही विद्यार्थी असे आहेत की सर फायनल इयरचे विषय आहे, एखाद्या विषयामध्ये जर कमी मार्क मिळाले किंवा KT लागली फायनल इयरच्या, तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरला ॲडमिशन होईल का? तर असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑल क्लिअर लागतं है ना. आणि काही विद्यार्थी क्वेश्चन विचारतात की सर डायरेक्ट सेकंड इयरला नेमके पर्सेंटेज कोणते कन्सिडर होतात, फर्स्ट सेमिस्टरपासून लास्ट सेमिस्टरपर्यंत होतात की फक्त लास्ट सेमिस्टरचे होतात? तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी तुमचे 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर या दोन्हीचं ॲव्हरेज कन्सिडर केलं जातं आणि अकॉर्डिंग टू दॅट मार्क्स तुमचा नंबर जो आहे तो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला लागतो. क्लिअर आहे? ओके. हां, तर जवळपास सगळ्या तुमच्या प्रश्नाचे आन्सर मी या ठिकाणी दिलेले आहेत. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिलेटेड टू द MSBT एक्झाम ऑर ॲडमिशन, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.